नमस्कार. साप्ताहिक पत्रकाराच्या लातूर लोकसभा मतदारसंघात आज काँग्रेस पार्टीच्या उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या उमेदवारी फायनल झाली असून लातूरचा सर्वात गतीनं विकास करण्याचा हेतू घेऊन आज त्यांचा प्रचार मोठ्या प्रमाणात गती धरलेला आहे. लातूरचे लोकप्रिय माजी मंत्री अमित विलासरावजी देशमुख साहेब, त्याचप्रमाणे लोकप्रिय आमदार धीरज विलासरावजी देशमुख साहेब यांनी डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारात गती आणि आघाडी घेतलेली आहे. त्यांचा विजय निश्चित असल्याचं त्यांनी आपल्या मतातून आणि लोकांच्या त्यांच्यावर करणाऱ्या प्रेमाच्या विश्वासातून ठामपणे सांगितलेलं आहे आणि काँग्रेसचा प्रचार गतीने चालू आहे. मतदारसंघाचे उमेदवार माननीय डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब यांचंही स्वागत या ठिकाणी देशमुख परिवाराच्या वतीने आम्ही या ठिकाणी करणार आहोत. मी आदरणीय भैयांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब यांचं स्वागत करावं. देशमुख परिवाराच्या वतीने या ठिकाणी सन्मान आम्ही या ठिकाणी करीत आहोत. देशमुख परिवारातील सदस्य यांना विनंती करतो आपण मंचाकडे यावं. डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. यानंतर मंचावरती उपस्थित असणारे लातूर महानगरपालिकेचे माजी महापौर आदरणीय विक्रमभाई गोजमुंडे यांचे स्वागत या ठिकाणी देशमुख परिवाराच्या वतीने आणि प्रभाग क्रमांक 14 च्या वतीने या ठिकाणी होणार आहे. मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय विक्रमभाई गोजमुंडे यांचं स्वागत करावं. यानंतर मंचावरती उपस्थित असणारे लातूर शहर काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष मान्य किरणजी जाधव यांचं स्वागत करण्यासाठी मी मान्य श्री धनंजय शेळके यांना विनंती करतो की त्यांनी किरणजी जाधव यांचं स्वागत करावं. लातूर शहर काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष माननीय किरणजी जाधव जेवण लोकलला जसं इलेक्शन ते आता कॅनवामध्ये होणार यानंतर मंचावरती उपस्थित असणाऱ्या लातूर महानगरपालिकेच्या माजी महापौर आदरणीय स्मिताताई खानापुरे यांचंही स्वागत या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14 च्या वतीने या ठिकाणी होणार आहे. मी आदरणीय धनंजयजी शेळके यांना विनंती करतो त्यांनी ताईचं स्वागत करावं. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14 आणि देशमुख परिवाराच्या वतीने ताईचा सन्मान या ठिकाणी होत आहे. यानंतर मंचावरती उपस्थित असणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमरजी खानापुरे यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी आदरणीय गणेशभाई देशमुख आणि प्रभाग क्रमांक 14 चे सहकारी त्यांना विनंती करतो की त्यांनी
अमरभया खानापुरे यांचं स्वागत करावं. यानंतर या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14च्या वतीनं त्या ठिकाणी अमितभाई देशमुख यांचा सन्मान होणार आहे, त्यांचं स्वागत होणार आहे. त्या ठिकाणी बूथ प्रमुख आणि प्रभाग ठीक आहे. यानंतर आपण ज्यांना विजयाचा टिळा लावण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत आणि खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्याचे संकल्प आणि हिंदवी स्वराज्य ज्यांनी उभं केलं होतं असे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नावात आता शिवाजी आहे. हे खऱ्या अर्थाने लातूरची लोकसभा आता ही हिंदवी स्वराज्य निर्माण करायचे आहे अशा आशयाने उमेदवार आहेत आदरणीय शिवाजीराव काळगे साहेब. त्यांना विनंती करतो त्यांनी आदरणीय साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आधारस्तंभ, महाराष्ट्राचे भविष्याचे नेते म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते आदरणीय भैयासाहेब, उपस्थित आमचे मित्र आदरणीय माजी महापौर सध्याचे माजी लातूर शहराध्यक्ष ॲडव्होकेट किरण साहेब आणि त्यांच्या संयोजनातून हा कार्यक्रम आपण घडवून आणला आहे ते गणेश देशमुख साहेब. ही प्राथमिक प्रचाराची सुरुवात करण्याची संकल्पना आहे. ती आदरणीय भैया साहेबांच्या मार्गदर्शनातून सगळीकडे आम्ही राबवत आहोत, सुसंवाद यात्रेच्या माध्यमातून. कारण मतदारसंघ खूप मोठा आहे आणि मतदारसंघातल्या बऱ्याच कार्यकर्त्यांना उमेदवारच माहीत नाही. ही बाब आपल्या प्रचाराच्या प्रोसेसमध्ये काही अंशी अडचणीची ठरू शकते. कदाचित असा विचार करून आदरणीय भैयासाहेबांनी आपणाला हे आदेश दिले असावेत आणि ही केलेला विचार आता जेव्हा आम्ही प्रत्यक्ष मैदानावर फिरतोय, आम्ही प्रत्यक्ष मतदारसंघात फिरतोय, तेव्हा खूपच चांगल्या पद्धतीनं ऍक्टिव्ह फेजमध्ये हा अंमलात येत चाललाय असं मला वाटतं. कारण बऱ्याच भागामध्ये ठीक आहे, मी जरी 25-26 वर्षापासून तुम्हा सगळ्यांच्या संपर्कात असलो लातूरमध्ये, तरी पेरीफेरी मधल्या बऱ्याच कार्यकर्त्यांना माहीतच नव्हतं. अचानकच उमेदवारी आलेली असल्यामुळं बऱ्याच कार्यकर्त्यांना मी माहीत नव्हतो आणि ह्या सुसंवाद यात्रेच्या माध्यमातून मला त्यांच्याशी भेटण्याचा योग येतोय आणि त्या निमित्तानं त्यांना एक कार्य करण्यासाठी नवीन ऊर्जा ही मिळत चालली आहे, त्याबद्दल समाधान वाटतं. ही उमेदवारी देत असताना आदरणीय भैयासाहेबांनी सगळ्या दृष्टीने कदाचित विचार केलेला असावा. आपणाला उमेदवारी मिळाल्यानंतर आता लढायचं, हे लढणं केव्हा सफल होणार आहे? जेव्हा तुम्ही सगळेजण एक दिलानी एकजुटीने गटतट विसरून आपसातील मतभेद विसरून काम कराल आणि 7 मे दिवशी मताच्या स्वरूपात सगळ्यांचे आशीर्वाद आपल्या पदरात पाडून घ्याल, तेव्हाच आपला खरा विजय हा निश्चित होणार आहे. आपल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना सगळ्यांना माहिती आहे की एक काँग्रेसची उज्ज्वल परंपरा लातूर परिसरामध्ये, लातूर लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आपण जोपासलेली आहे. आतापर्यंत विकासाचा
ध्यास घेऊन आपल्या आदरणीय नेत्यांनी, आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब असतील, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील, आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील, आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील आणि आपले युवा नेते अमितजी देशमुख साहेब असतील, धीरज भैया असतील, हे सगळे नेते विकासाचा ध्यास घेऊन सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सतत धडपडत आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही मला मतदान करा, काँग्रेस पार्टीला मतदान करा. मला माहिती आहे इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता, इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती अमित भैयासाहेबांवर प्रचंड प्रेम करतो आणि त्यांनी दिलेला आता आदेश आपल्याला पाळायचा. आता आपल्याला त्यांनी उमेदवारी आणून दिलेली आहे सगळ्या कार्यकर्त्याच्या इच्छेनुसार. तर आता ती आपल्याला आता स्वतःला प्रूव्ह करायचं कार्यकर्त्यांना की हे जितकं शक्य आहे तितकं लढून ही विजयश्री आपल्याला खेचून आणायची. तरी सर्वांना मी नम्र विनंती करतो की येत्या 7 तारखे दिवशी 7 मेला आपल्याला लोकसभेच्या मतदाना दिवशी मॅक्झिमम मतदान पंजाबवर कसं करून घेता येईल, काँग्रेसला कसं मिळवून देता येईल, हा प्रामाणिक प्रयत्न एक कार्यकर्ता म्हणून, एक काँग्रेसचा नेता म्हणून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं करून घ्यायचा आहे आणि काँग्रेसला विजय मिळवून द्यायचा आहे. जो विजय आपल्या नेत्याला अमित भैया देशमुख साहेबांना महाराष्ट्रात ताठ मानेनं फिरायला सहकार्य करणार आहे, त्यांची मान अजून ताठ होणार आहे आणि त्यांच्या शब्दाला अजून वजन वाढणार आहे. हे करायचं असेल तर आपल्याला ही लोकसभा जिंकायची आहे. त्यासाठी मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने या मतदारसंघात काम करून काँग्रेस पक्षाला विजयी करावं. धन्यवाद. मी गणेश देशमुख साहेबांचं आभार मानतो की त्यांनी हे सगळा कार्यक्रम अरेंज केला, आपल्या सगळ्यांना एकत्र आणलं आणि तुम्हाला संवाद साधण्याची मला संधी प्राप्त करून दिली. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. नक्कीच आपला लातूर जिल्हा हा शिक्षणाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे आणि लातूर जिल्ह्याचं महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख आहे. लातूर जिल्ह्यानं कायम महाराष्ट्रामध्ये एक वेगळा इतिहास घडवलेला आहे. त्यामुळे इतिहासामध्ये नोंद व्हावं असाच ऐतिहासिक विजय आपल्याला पाहायचा आहे. यानंतर आदरणीय अमित भैया. भारतामध्ये आज आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे इंडिया
लातूर तालुक्यामध्ये आमच्या 4 नंतर बैठका आहेत. मी आणि डॉक्टर शिवाजी काळगे आणि आमचे सगळे सहकारी तिथेही आम्हाला बैठकांना जायचं आहे. त्यामुळे मी आपला अधिक वेळ घेणार नाही. गणेश देशमुख आणि त्यांचे सारे सहकारी यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी अतिशय उत्तम बैठक प्रभाग क्रमांक 14 मध्ये या ठिकाणी पार पाडली. आजपासून आपण सगळे कामाला लागाल अशी आशा बाळगतो. गिरीश पाटलांनी देखील सांगितलं की 8 मे 7 ला मतदान आहे आणि 7 मे संध्याकाळ नंतर 8 मे पासून आम्ही सगळे आमच्या कामाला लागणार आहोत. 8 मे पर्यंत डॉक्टर शिवाजी काळगे यांचं काम आम्ही करणार सगळे मिळून प्रामाणिकपणे. चांगलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आमचं काम करणार आहोत असं सांगितलं. काहीच हरकत नाही. शेवटी यालाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य या पक्षामध्ये त्या पक्षाला काँग्रेस पक्ष असणार. राशींचा अभ्यास त्यांचा दांडगा आहे. अनेकांच्या पत्रिका त्यांच्या मोबाईलमध्ये आहेत आणि ते रोज उठवून स्वतःचेही ग्रह पाहतात आणि आमचेही ग्रह पाहतात. गिरीश पाटलांचे जेव्हा फोन आमच्याकडे वाढतात माझ्याकडे, तेव्हा असं आम्ही समजून घ्यायचं की आपलं आता ग्रहमान बरं आहे. नाही का गिरीश? ग्रहमान समजा जर आपलंच ठीक नसेल तर गिरीश सुद्धा असा विचार करेल लागला या ग्रहमानामध्ये जर मी त्यांना फोन केला त्यांचेच ग्रहमान ठीक नाही तर त्यांच्या ग्रहमानाचा परिणाम माझ्या ग्रहमानावर कसा होईल. म्हणून आता तरी आम्हाला असं सांगितलंय की तुमचेही ग्रहमान चांगले आहेत माझेही ग्रहमान चांगले आहेत त्यामुळे सगळ्यांचे ग्रहमान आता चांगले राहतील याबद्दल आता आम्हाला काही फार शंका नाही. त्यामुळे ह्या सगळ्या काँग्रेस पक्षाचा हा जो परिवार आहे खूप विस्तारलेला आहे आणि इथं आमचे जे सगळे कार्यकर्ते आहेत आता गिरीश पाटील असतील ह्याला स्मिता खानापुरे असतील राजकुमार जाधव असतील रविशंकर जाधव असतील ते आज इथं उपस्थित राहू शकलेले नाहीत तरी कालच मला असं सांगितलं की अति महत्वाच्या कामासाठी मी मुंबईला जाणार आहे. त्यामुळे मीही सुद्धा त्यांना असं म्हणालो की अति महत्वाचं काम असेल तर ते आपण करूनच तर ते आल्यानंतर ते देखील डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या कार्यामध्ये सक्रिय होणार आहे आणि अशा ह्या सगळ्या गमती जमती आहेत. डॉक्टर साहेब काँग्रेसमध्ये आता हळूहळू आपल्याला हे सगळं माहिती असेलच कारण ते पॉलिटिकली इज अवेअर. पॉलिटिकल अवेअरनेस हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचा पगडा त्यांच्या घरावर आहे. त्यांचे वडील गेली अनेक दशकं त्या विचारानं या समाजामध्ये कार्यरत आहे. त्यांची पण भेट झाली माझी. अतिशय सामान्य कुटुंब त्यांना मला खरं म्हणजे त्यांना पाहिल्यानंतर मला माझ्या आजोबाची आठवण झाली. ते पार्श्वभूमी तो जो काळ माझ्या डोळ्यासमोर उभा आहे
आणि अगदी सामान्य परिस्थितीतून शिरोळपाल, निलंगा, लातूर, औरंगाबाद वगैरे वगैरे हे सगळं शिक्षण घेऊन ते पुढे आलेले आहेत आणि हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. आज त्यांच्या उमेदवारीचं स्वागत का होत आहे, आपलंच होत आहे. माणूस म्हणून उमेदवार कसा आहे हे आपण पाहिलं. राजकीय पक्ष येतील, तुम्हाला आश्वासनं देतील, वर्णना करतील, पण ही आजची गरज काय, आपले प्रश्न काय, लातूर शहराचे काय प्रश्न. मी डॉक्टरांना सांगितलं की किमान 10 असे कलम तयार करा. निवडून आल्यानंतर खासदार म्हणून लातूर लोकसभा मतदारसंघासाठी मी हे करेन. आम्हालाही विचारू नका असेल करायचं. तुम्हाला काय वाटतं, तुमचा हा जो काही दांडगा अनुभव आहे, जनसंपर्क आहे, याच्यातून तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मांडलं पाहिजे. म्हणून ते त्याच्यावर विचार करतायत. मला खात्री आहे की अधिकृतपणे जेव्हा आपण अर्ज करू त्या वेळेला तो जाहीरनामा डॉक्टर शिवाजी काळगे यांचं गॅरंटी कार्ड, डॉक्टर शिवाजी काळगेंची गॅरंटी काय हे ते आपल्या पुढे ठेवतील. आणि मग त्या काँग्रेस पक्षाचे तर आहेच, उमेदवार म्हणून मी काय करणार हे ते नक्कीच विचार करतील. त्याच्या मित्रांशी बोलतील, सहकाऱ्यांशी बोलतील, पत्रकारांशी बोलतील, समाजामधल्या विविध वर्गांशी बोलतील आणि ते मुद्दे ते आपल्या पुढे ठेवतील. त्याच्यावर आपल्याला ही निवडणूक लढवायची. आपल्याला आपल्यासाठी मतदान करायचं हे लक्षात ठेवा. आपल्यासाठी. बाळासाहेब देशपांडेनं बाळासाहेब देशपांडेसाठी मतदान करायचं. मला काय हवं आहे, मला काय पाहिजे, माझा काय विचार आहे. आता बस झालं त्याच्यासाठी त्याच्यासाठी त्याला कुठेतरी पाठवायचं, ह्याला कुठेतरी पाठवायचं, बस झालं. माझं कोण ऐकणार आहे, माझा प्रश्न कोण सोडवणार आहे. याच्यासाठी आपल्याला हे मतदान करायचं. असा कोण उमेदवार आहे जो या मुद्द्यांना न्याय देऊ शकतो. प्राध्यापक कठारे यांनी सांगितलं रेल्वेच्या प्रवासाबद्दल. मुळला काहीतरी रेल्वे सुरू झाली, आलो मी एका दिवशी. खासदार म्हणाले म्हणजे ही रेल्वे सुरू केली म्हणून. तर ते आले आणि ते म्हणाले रेल्वेमध्ये धड चढता येणार, धड उतरता येणार, ही कसली रेल्वे, कसला खासदार. रेल्वे बोगीच्या कारखान्याचा फार गावगाव झाला, पण अजून एकही बोगी बाहेर निघालेली नाही. असं आम्हाला कळतंय की पहिली रेल्वे बोगी बाहेर निघायला आणखी 2 वर्ष लागतील. त्यामुळं ती पहिली रेल्वे बोगी बहुतेक डॉक्टर शिवाजी काळगे तिथून बाहेर काढतील. यासाठी आपल्याला पुढे विचार तर आलं नाही. आपण मतदान करायचं, पुन्हा कोणी फिरायचंच नाही. म्हणून खरंच ही चळवळ उभी राहिली पाहिजे जनमानसाची. या चळवळीतून कर्तबगार उमेदवार, लायक उमेदवार, सुसंस्कृत उमेदवार, सुशिक्षित उमेदवार
आणि त्यांना पाठिंबा जो प्राप्त होतोय तो उदंड आहे. मला अजून असा व्यक्ती भेटायचा आहे जरी नकारात्मक उमेदवाराबद्दल काही भाष्य केलं एकही नाही. त्यामुळे या संदर्भामध्ये डॉक्टर शिवाजी काळगे मी तुमचं अभिनंदन करू इच्छितो. कारण तुम्ही हे जे नवलौकिक मिळवलंय, लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे, राजकारणामध्ये राहून शक्य होत नाही. तर राजकारणाच्या पलीकडे राहून तुम्ही तुमच्या कार्यानं हे जे नावलौकिक मिळवलंय खरंच कौतुकास्पद आहे. आणि अजात शत्रू ही एक त्यांची ओळख मला आपल्याला सांगावीशी वाटते. अशा प्रकारे या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत आणि म्हणून हे खासदार म्हणून निवडून येणार आहे. आपल्याला माझी आग्रहाची विनंती आहे की आत्ताच ओळख पक्की करून घ्या. म्हणजे डॉक्टर शिवाजी काळगेला सुद्धा असं लक्षात तरी राहायला पाहिजे. संतोष देशमुख होते प्रचारात, तुम्ही समोर बसल्यावर तुमचं नाव घेतलं, त्याचा काही वेगळा अर्थ घेऊ नका. अशा सगळ्या मंडळीला पवार, तुम्ही सुद्धा तुमचं जे काही संघटन आहे, आपल्याला बऱ्याच कोर्ट कचेऱ्या करायच्या आणि कोर्ट कचेऱ्या करताना आमदार तर बरोबर पाहिजेच, खासदार सुद्धा बरोबर पाहिजे. त्याचे अनेक प्रश्न कोर्टामध्ये आता सरकार दाद देत अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून इथं जे आलेले आहेत सगळे, त्याचा माझी अशी विनंती आहे की तुमची सुद्धा एखाद्याची वैयक्तिक ओळख नसेल, तुमची सुद्धा वैयक्तिक ओळख तुम्ही करून घ्या डॉक्टर शिवाजी काळगे यांची, जेणेकरून त्यांच्याही स्मरणात राहील अमुक व्यक्ती माझ्या प्रचारामध्ये आघाडीवर होती, माझ्या निवडणूक कार्यामध्ये त्यांनी हातभार लावला होता, विजयामध्ये त्यांचा सिंहाचा खारीचा वाटा आहे. आणि म्हणून उद्या जेव्हा लोकसभेमध्ये ते आपलं प्रतिनिधित्व करतील, लातूरमध्ये जेव्हा लोकसभेचं प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत असतील, तेव्हा तुमची सुद्धा जी कामं पडतात त्याला सुद्धा ते मदत करू शकतील, हे देखील आपण या ठिकाणी समजून घेतो. म्हणून फारुख भाई त्याच्या नाही मी तुम्हाला त्यांच्याकडे डोळे बघितले, म्हणजे खूप मित्रांचा सुद्धा संच त्यांचा खूप मोठा आहे. त्यामुळं या कामाला आपण लागावं. जगताप तुमच्याकडे आता आहे, त्याच्यापेक्षा ती बैठक चांगली झाली पाहिजे. लहानपणापासून त्यामुळे हा जो संच आहे आपल्यापैकी कुणाला तरी हे तिकीट मिळालंय, आपल्यापैकी कोणीतरी त्या लोकसभेला उमेदवार म्हणून आहे, अशी जाणीव, असा समज हा या ठिकाणी होतोय. संभाजीराव सूळ इथं आहेत, धनगर समाजाचा मेळावा त्यांनी घ्यायचा असं मी त्यांना सांगितलं, काल आमचं ठरलंय. बसा बसा बसा, वेळ आहे तुम्हाला. आपल्याला सगळ्याला कामाला लागायचं, मोहन सुरू करायचं, स्पीड थांबायचंच नाही, असं काम झालं पाहिजे. म्हणून मग सगळ्या घटकातले लोक, गणेश सगळे वेगवेगळ्या घटकातले
व्यापारातला आहे, कोणी शिक्षणातला आहे, कोणी उद्योगातला आहे, कोणी पत्रकारितेतला आहे, कोणी संस्थांमधलं आहे, बसलेले आहेत. तुम्हाला देखील सगळे मुख्याध्यापक वगैरे सगळ्यांना एकत्र करून आपल्याला यात कामाला लागावं लागेल. यापेक्षा मी अधिक बोलणार नाही. पुन्हा आम्हाला त्यानंतर अनेक बैठका आहेत, पुन्हा आपल्या भेटीगाठी होतील. तुम्ही घरचे आहात, तुम्ही आपले आहात, म्हणून कौटुंबिक सभेमध्ये आम्ही आपल्याला या ठिकाणी बोलावलं. आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. 13 नंबरमध्ये पुन्हा आहे, तुम्ही 14 मध्ये सोयीनं प्रभाग सुद्धा बदलून घेतलेले आहेत अनेकांनी. तुमचं घर आधी तिकडं होतं, इकडं होतं, काय होतं दोन्हीकडे व्यवस्था करून तिथं पक्ष विचार करेल, तिथं व्यवस्था करून ठेवली आहे. त्यामुळं ह्या बैठका आता किरण जाधवांनी आणि आम्हीच त्यांना सांगितलं की या बैठका आता घ्या. त्यामुळं बैठका होतील. प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेस पक्षाने या प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे. डॉक्टर शिवाजी काळगे यांनी उमेदवार म्हणून लातूरमध्येच नव्हे, मराठवाड्यात आघाडी घेतलेली आहे. हे मला मुद्दाम सांगितलं. त्यांना या निवडणुकीच्या शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांच्या नावासमोर हाताचं चिन्ह आणि हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण डॉक्टर शिवाजी काळगे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. आणि खरंच देशमुख परिवारामध्ये एक विचार आहे, एक संस्कार आहे, निष्ठा आहे आणि तेच विचार आपल्याला या ठिकाणी आपल्याला संबंध लातूर लोकसभा मतदारसंघात करायचे आहेत. अजूनही बोलत झाली नाही. दाशिवांच्या तलवारीची कुणाची हिंमत नाही आम्हाला संपवण्याची. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि आता देशमुख विचाराशिवाय पर्याय नाहीये लातूरच्या लोकसभेला. त्यामुळे आता देशमुख विचाराचा खासदार आपल्याला या ठिकाणी निवडून आणायचा आहे. तोच संकल्पना सांगितलेला आहे. कृपया भोजन केल्याशिवाय कोणीही जाऊ नये ही आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. वरच्या बाजूला भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यानंतर काही भैयाचा सन्मान या ठिकाणी करणार आहेत. भैयाचं स्वागत या ठिकाणी या प्रभाग क्रमांक 14 च्या वतीने ठिकाणी होणार आहे. मी सर्वप्रथम भैयाचा नुकताच 21 मार्चला वाढदिवस झालेला आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं ॲडव्होकेट डॉक्टर अजित पाटील चिखलीकर हे या ठिकाणी स्वागत करणार आहेत. भैयाचं भैयाला वाढदिवस शुभेच्छा देणार आहेत आणि अजित चिखलीकर, गणेश भैया, धनंजय शेळके, परमेश्वरजी पाटील हे सर्वजण मिळून भैयाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 21 मार्चला भैयाचा नुकताच वाढदिवस झालेला आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं अजित चिखलीकर हे या ठिकाणी